Ready? Myself, Professor Sai Kiran Salgare, Director of Salgare Physics Classes. Today we are going to start the new chapter after our Diwali vacation, that is friction. Yes, before starting the friction, we have seen that the basic mathematics, after that unit measurement dimension, vector, motion in 1D, work energy power, and Newton's law of motion. And also we have taken the live lectures on Gyan online education. Okay, today we are going to start the most important concept, that is the friction. I think everyone knows that the friction, because I am saying too many times the meaning of the friction. Okay, मी फ्रिक्शनचा मीनिंग खूप वेळेस सांगितलंय तुम्हाला. आज पण सांगणार आहे फ्रिक्शन म्हणजे काय, डिटेल्स मध्ये बघणार आहोत आपण फ्रिक्शनचं काय आहे ते. ओके, हा जो आहे तो त्याचा सिलेबस आहे बघा. व्हॉट इज द सिलेबस? कॉन्टॅक्ट फोर्स, अँगल ऑफ फ्रिक्शन. म्हणजे काय? कॉन्टॅक्ट फोर्स. कुठला कॉन्टॅक्ट फोर्स? जेव्हा दोन बॉडीज ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्याच वेळेस फ्रिक्शन होते बेटा. टायर जेव्हा रोडवरनं जाते, व्हेकल एखादा रोडवरनं जाते, दॅट इज द फ्रिक्शन. सो त्यासाठी त्या टायरला आणि रोडला कॉन्टॅक्ट मध्ये यावं लागतंय. म्हणून याच्यामध्ये आपल्याला बघायचं असते कॉन्टॅक्ट फोर्स आणि अँगल ऑफ फ्रिक्शन. म्हणजे फ्रिक्शन होतंय पण त्यावेळेस किती अँगल असते त्याला. आलं का लक्षात? दॅट इज द अँगल ऑफ फ्रिक्शन. त्याला काय म्हणतो आपण? अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणतो. ते पहिला कन्सेप्ट आहे आपला. दुसरा कन्सेप्ट आहे समरीज ऑफ द लॉ ऑफ फ्रिक्शन. लॉ ऑफ फ्रिक्शनची समरी म्हणजे जे आपल्याला त्याच्यामध्ये दोन टाइप्स बघायचे आहेत फ्रिक्शनचे. तसे ऍक्च्युअल 3 टाइप्स आहेत आपल्याकडे. एक लिमिटिंग फ्रिक्शन, दुसरा स्टॅटिक फ्रिक्शन आणि तिसरा कायनेटिक फ्रिक्शन. असे 3 टाइप्स आहेत. त्या 3 टाइप्स बघायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर त्याचे जो लॉ आहे, that frictional force is directly proportional to normal of the object. नॉर्मल ऑब्जेक्टच्या नॉर्मलला जे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याला आपण म्हणतो फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे त्यासाठी जो लॉ आहे तो बघायचा आपल्याला. त्यानंतर आहे रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन म्हणजे जसं आपलं व्हेकल टायर रोल होतंय. आलं का लक्षात? दॅट इज द रोल. रोल म्हणजे काय? विच पजेसेस रोटेशनल ऍज वेल ऍज ट्रान्सलेटरी मोशन. ज्यामध्ये रोटेशनल आणि ट्रान्सलेटरी मोशन असते ते रोलिंग मोशन असते. त्यामधलं जे फ्रिक्शन आहे दॅट इज रोलिंग फ्रिक्शन. अँड ऑल्सो यू व्हेरी वेल नोन दॅट द मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन, दॅट इज द इन्क्लाइंड प्लेन. याच्यावरचं जे मोशन आहे त्याला काय म्हणतो आपण? रोलिंग फ्रिक्शन म्हणतो. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय सेड? दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, चला आपण याचं इंट्रोडक्शन बघू आज. त्याचे टाइप्स बघू, काय बघायचे आपल्याला. कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे वेगळं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजायचा आहे तर तुम्ही आपला न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचा पहिला व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स काय आहेत, ओके, त्यामध्ये नॉर्मल काय, त्यामध्ये टेन्शन काय, या सगळ्या गोष्टी बघितल्यावर तुम्हाला हे व्हिडिओ खूप व्यवस्थित समजेल. आले का लक्षात? सो माय हंबल रिक्वेस्ट इज दॅट टू सी द फर्स्ट व्हिडिओ फ्रॉम NLM. ओके, ते जर बघितलं तर अजून क्लिअर करता येईल तुम्हाला. आले का लक्षात? ओके, राईट डाऊन द सिलेबस फास्ट. रेडी? नाउ विल डिस्कस द फ्रिक्शन इन डिटेल. आता आपल्याला फ्रिक्शन बघायचं डिटेल्स मध्ये. बरेच वेळेस अशी डेफिनेशन ऐकलेली असेल. काय डेफिनेशन ऐकली तुम्ही सांगू का? द फोर्स विच अपोजेस द मोशन इज नोन ऍज फ्रिक्शन. असं ऐकलंय तुम्ही, बरोबर का? बट ऍक्च्युअल डेफिनेशन काय? त्यासाठी दोन ऑब्जेक्ट लागतात, दोघांमधलं रिलेटिव्ह मोशन असते, त्याला जेव्हा फोर्स अपोज करते त्याला फ्रिक्शन म्हणतो आपण. म्हणजेच काय रे बेटा? द फोर्स विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन ऑफ टू बॉडीज. दोन बॉडीज मधलं रिलेटिव्ह मोशन. हे व्हेकल आहे, हा रोड आहे, त्या दोन बॉडीज मधलं रिलेटिव्ह मोशन त्याला अपोज करते, त्याला फ्रिक्शन म्हणतो आपण बेटा. काय म्हणतो आपण त्याला? फ्रिक्शन म्हणतो. आपण बघा कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स बघत होतो NLM मध्ये. त्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आला होता. कशामध्ये आला होता? कन्झर्वेटिव्ह मध्ये होता का नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये होता? नॉन कन्झर्वेटिव्ह मध्ये होता. नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे काय रे बेटा? दिस इज नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. म्हणजे कशावर डिपेंड असतो हे? कन्झर्वेटिव्ह म्हणजे पाथवर डिपेंड असलेला फोर्स, आणि नॉन कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय? पाथवर डिपेंड नसलेला, इंडिपेंडंट ऑन सॉरी कन्झर्वेटिव्ह इज इंडिपेंडंट ऑन पाथ, आणि नॉन कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय?
दॅट इज डिपेंडिंग ऑन पाथ. म्हणजे पाथवर डिपेंड असलेला, पाथवर डिपेंड असलेला म्हणजे मोशन मध्ये असताना किंवा टेंडन्सी ऑफ मोशन असताना. आलं का लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? यस यस, फ्रिक्शनल फोर्स. दॅट इज द नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स विच इज डिपेंडिंग ऑन पाथ. कशावर डिपेंड आहे ते? पाथवर डिपेंड आहे. आलं का लक्षात? कोविड-19 नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, आता याचे फ्रिक्शनचे आपल्याकडे दोन टाइप्स आहेत बेटा. ऍक्च्युअली आपल्याला तीन टाइप्स आहेत, पण आपण मला इथं दोन टाइप सांगतो. दिस टू टाइप्स आर, फर्स्ट वन इज द स्टॅटिक फ्रिक्शन and another one is the kinetic friction. एक स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि दुसरा कायनेटिक फ्रिक्शन आहे. स्टॅट इज रिलेटेड टू रेस्ट कंडिशन. कुणासाठी आहे? रेस्ट कंडिशन साठी आहे. जेव्हा ऍक्च्युअल मोशन होते दॅट इज कायनेटिक. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी माहिती आहे तुम्हाला? कायनेटिक इज रिलेटेड टू velocity, velocity is related to motion. Understand? So the static friction is nothing but what we called it as when the tendency of relative motion is there. When tendency of relative motion is there is known as the static friction. त्याला कुठलं फ्रिक्शन म्हणतो आपण? स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे काय रे बेटा? व्हॉट वी कॉल स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कसं? टेंडन्सी ऑफ रिलेटिव्ह मोशन. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे बघा, हे ऑब्जेक्ट आहे, याला मी फोर्स देतोय, थोडासा फोर्स दिलो, बरोबर का? ऑब्जेक्ट हल्ला का जाग्यावरनं? नाही हल्ला. खूप जोरात दिलो, मग ऑब्जेक्ट मोशन मध्ये आला. म्हणजे फोर्स दिल्यानंतर ऑब्जेक्ट हलत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी असेल. ते काहीतरी म्हणजेच काय? स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजेच त्या कंडिशनला ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असते बेटा. कशामध्ये असतंय? रेस्ट मध्ये असतंय. आणि कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय? व्हेन ऍक्च्युअल मोशन इज देअर. जेव्हा ऍक्च्युअल मोशन असते त्याला म्हणतो आपण कायनेटिक फ्रिक्शन. काय म्हणतो आपण त्याला? कायनेटिक फ्रिक्शन. इट मीन्स दॅट इज द मोशन. काय आहे ते? बॉडी कशामध्ये असते? मोशन मध्ये असते. अशा पद्धतीने हे कशाचं? फ्रिक्शनचं इंट्रोडक्शन आहे. आता आपल्याला सुरू करायचंय स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन. पहिलं कुठला बघायचं आपल्याला? यस, वी हॅव टू सी द कायनेटिक फ्रिक्शन. क्यों? कारण हा इझी आहे. ओके, राइट डाउन, फास्ट लिया. चला आपण काय बघणार आहोत आता? कायनेटिक फ्रिक्शन बघणार आहोत. ओके, मी याला डिटेल्स मध्ये नाही सांगितलं होतं सुरुवातीला. कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल मोशन मध्ये असते बॉडी. हे बघा, हा फोर्स लावलो, थांबली, जोपर्यंत थांबू नये तो म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन. आणि मोशन मध्ये आली दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. त्याला कुठलं फ्रिक्शन म्हणतो आपण? कायनेटिक फ्रिक्शन म्हणतो. जसं की आपलं व्हेइकल म्हणजे कार असेल, टू व्हीलर असेल तुमची, किंवा तुमची सायकल असेल, जेव्हा एखाद्या रोडवरनं जाती, ओके, दॅट इज द, यस, काय असते ते? कुठलं फ्रिक्शन असते बेटा? कायनेटिक फ्रिक्शन. कुठलं फ्रिक्शन? कायनेटिक फ्रिक्शन. आलं का लक्षात? कायनेटिक फ्रिक्शन. आणि हे म्हणजेच काय? दॅट इज ऍक्च्युअल रिलेटिव्ह मोशन इज देअर. ऍक्च्युअल रिलेटिव्ह मोशन इज देअर, दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. दुसरा, त्याच्यामध्ये जो असतो हे जे फ्रिक्शन असते दॅट इज द कॉन्स्टंट फ्रिक्शन. कुठलं फ्रिक्शन? कॉन्स्टंट. जेव्हा गाडी एखादी स्पीड मध्ये आली, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बैलगाडी आहे, बैलगाडीचं चाक फसलंय, चाक फसलंय, तुम्ही फोर्स लावता त्याला, आलं का लक्षात? फोर्स लावायला, जोपर्यंत ते मोशन मध्ये येत नाही ते स्टॅटिक फ्रिक्शन. आणि जेव्हा ते मोशन मध्ये आलं ते सुरळीत चालणार, मग दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. त्याला कुठलं फ्रिक्शन म्हणतो बेटा आपण? कायनेटिक फ्रिक्शन म्हणतो. अँड दॅट फ्रिक्शन इज द कॉन्स्टंट फ्रिक्शन. ते फ्रिक्शन म्हणजेच काय असतंय? कॉन्स्टंट फ्रिक्शन असतंय. बघा, फ्रिक्शनची ऍक्च्युअल डेफिनेशन, F is directly proportional to N, where F is the friction, we'll call it as the kinetic friction, which is directly proportional to normal. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रे बेटा? ते नॉर्मलला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. किंवा Fk is equals to mu k into N, where
म्यू के इज द कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. म्यू के काय आपलं कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन अँड एन इज द नॉर्मल ऑफ द बॉडी. एन म्हणजे काय नॉर्मल ऑफ द बॉडी. चला एक एक्झाम्पल घेऊ आपण लगेच. दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शनचे एक एक्झाम्पल घेऊ. बघा लक्ष द्या. इथे एक बॉडी घेतो मी. दॅट इज इन द मोशन विच हॅज मास 5 kg. किती मास आहे त्याचं 5 kg एवढं मास आहे. आलं का लक्षात. आणि त्यानंतर 5 kg एवढं मास झाल्यावर ओके 10 न्यूटन एवढा फोर्स लावला आपण इकडे. फ्रिक्शन कुठं असते हो अपोज द मोशन. मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन या साईडला जे की काढायचं आहे आपल्याला. त्याच्यामधला फ्रिक्शन आणि ऍक्सेलरेशन काढायचं आहे बेटा. काय काढायचंय फ्रिक्शन आणि ऍक्सेलरेशन काढायचं आहे. आणि हे म्यू के ची सुद्धा व्हॅल्यू दिली. दॅट व्हॅल्यू ऑफ म्यू के इज 0.2. म्यू के ची व्हॅल्यू दिली आपल्याला 0.2 एवढी व्हॅल्यू दिली. काढायचं काय फाइंड द फ्रिक्शन अँड ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन आणि फ्रिक्शन काढायचंय आपल्याला. आलं का लक्षात. ऍक्सेलरेशन आणि फ्रिक्शन काढायचंय. समोर लक्ष द्या. आताच आपण बघितलंय एफ के इज इक्वल टू म्यू के इंटू एन. म्हणजे काय होईल रे बेटा एफ के इज इक्वल टू म्यू के इंटू एन. आता नॉर्मल कसं फाइंड करणार तुम्ही. या बॉडीच्या वर इथं नॉर्मल असते. नॉर्मल कुणाला बॅलन्स करते रे बेटा दॅट बॅलन्सेस द वेट. कुणाला बॅलन्स करते वेटला बॅलन्स करते. म्हणजेच काय म्यू के इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन. एन ची व्हॅल्यू किती झाली mg. mg. चलो म्यू के म्हणजे किती 0.2. m म्हणजे किती 5 आणि g म्हणजे किती 10. किती झाले 10 इंटू 5 50. 50 इंटू 0.2 दॅट इज 10. सॉरी हे घ्या 12. हे 12 न्यूटन घ्या अप्लाइड फोर्स. 10 इंटू 5 50. 50 इंटू 0.2 दॅट इज 10 न्यूटन. एफ के किती झाला आपल्याकडे 10 न्यूटन झाला. मग ऍक्सेलरेशन कसं काढणार. बॉडी मोशन मध्ये आहे. कशामध्ये आहे मोशन मध्ये. मी वर घेतो इथं. बॉडी मोशन मध्ये आहे म्हणजे काय राईट साइडला चालली तर हा अप्लाइड फोर्स मायनस फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू ma. करेक्ट. अप्लाइड फोर्स मायनस फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू ma. अप्लाइड फोर्स किती आहे हो 12. फ्रिक्शनल फोर्स किती आहे हो 10 इज इक्वल टू ma. इज इक्वल टू काय ma. ओके म्हणजे a इज इक्वल टू काय होईल 2/m. 2/m किती आहे 5 दॅट इज 0.2 kg. सॉरी 0.4 kg. दॅट इज द 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज द ऍक्सेलरेशन. काय म्हणू आपण त्याला ऍक्सेलरेशन म्हणून. आलं का लक्षात. अशा पद्धतीने आपण जे आहे ते हे घेतो. कळलं. सो इन दिस वे विल फाइंड द कायनेटिक फ्रिक्शन. अशा पद्धतीने आपण कायनेटिक फ्रिक्शन घेतो. खूप इझी आहे. अजून आपल्याला लाईव्ह लेक्चर्स मध्ये बरेच प्रॉब्लेम बघायचे आहेत. ओके तुर्तास इथंच थांबू आपण. उद्याच्या लेक्चर मध्ये अजून आपल्याला बरंच काय बघायचंय. ओके थँक्यू ऑल ऑफ यू.